आरोग्य सल्लागार आहेत. लोकांना चांगलं आयुष्य देणं, त्यांच्या शरीराच्या बद्दल माहिती देणं हे माझं काम आहे. गेले 6 वर्ष झाले मी ह्या कम्युनिटीशी जोडलेलो आहे. कारण की लोकांचं वजन वाढतं, पण वजन का वाढतं हे सांगणारा कोणी नाही. वजन कमी होतं हे सांगणारा कोणी नाही. आजारी पडतात खूप लोक, आजारी का पडतो हे माहीत नसतं. पण डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला एकच गोष्ट विचारतो की काल काय खाल्लं होतं, कसं खाल्लं होतं, जीवनशैली कशी होती. 80% डॉक्टर आपल्याला एकच प्रश्न विचारतो. आजारी पडल्यानंतर डॉक्टर आहे हे सगळ्यांना माहिती आहे, पण आजारी नाही पडायचं असं कोण आहे का? सो आजारी जे नाही पडायचं तिथे तुम्हाला एक आरोग्य सल्लागार मिळतो. किंवा मला काय खायचं आहे, माझं खानपान कसं असलं पाहिजे, माझी जीवनशैली कशी असली पाहिजे, तिथे त्या कोचकडे सांगितलं जातं. तसंच आम्ही काम करतो. आज आपल्या ह्या क्लबचं जे उद्घाटन केलेलं आहे किंवा ओपनिंग जी केलेली आहे त्याचंच आहे की हॉस्पिटलला आजारी पडल्यानंतर जायचे, पण आजारी न पडण्यासाठी न्यूट्रिशन क्लबमध्ये येऊन की माझं जेवण कसं बदललं पाहिजे इथे सांगितलं जातं. सो अशा पद्धतीने हा क्लब ओपन केलेला आहे. आपण सकाळी 6:30ला ओपन होतं. रिकामी पोटी जर आलं तर आपण इथे बॉडी चेकअप करतो, ज्याला बॉडी अनालिसिस म्हणतात. डोक्यापासून पायापर्यंत कसं आपल्या शरीरामध्ये काय काय वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत इथे कळले जातात. त्याच्यानंतर वर्कआउट सुद्धा आपण घेतो. आता वर्कआउट कसं घेतो, एखाद्याच्या गुडघ्याला त्रास असेल मग त्याचा वर्कआउट कसा असला पाहिजे, ज्या पाठीला त्रास असेल त्याचा वर्कआउट कसा असला पाहिजे, ज्यांचं वजन खूप वाढलं त्याचा वर्कआउट कसा असला पाहिजे, ज्यांचं वजन खूप कमी आहे त्यांचा वर्कआउट कसा असला पाहिजे. 80% सकस संतुलित आहार आणि 20% व्यायाम किंवा वर्कआउट किंवा कसं हे इथं केलं जातं. सकाळी 6:30ला चालू होतं आणि सकाळीच 10:30 पर्यंत आम्ही असतो आणि प्लस संध्याकाळी 6 ते 9 पर्यंत इथे असतो. याचा लाभ घ्या. भरपूर लोकांना सांगा की एक्झॅक्टली कसं कसं काय काय गोष्टी होतात, आणि आम्हाला त्यांच्या आयुष्यामध्ये चांगले बदल करण्याची संधी द्या. थँक्यू सो मच फॉर मला हे बोलण्याचा एक चान्स दिला. आणि थँक्यू नितीन सर आणि मालन मॅडम आणि मेनी कॉंग्रॅच्युलेशन. कारण की ह्या सेंटरचे हे दोघं काय म्हणतात स्तंभ आहेत ज्यांनी हे सुरू केलं. लेट्स क्लॅप फॉर देम. थँक्यू. नमस्कार, माझं नाव अंकिता आहे आणि मी एक आरोग्य सल्लागार आहे. आणि ही आरोग्य सल्लागार होण्याआधीचा माझा जर परिचय बघितला तर मी प्रोफेशनली सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आणि हे करता करता मी या क्षेत्रात आले कारण मला एक लक्षात आलं की मी ज्या प्रोफेशनमध्ये आहे तिथल्या लोकांना बरेचसे शारीरिक त्रास यायला लागलेले आहेत. कारण की आजकालची जीवनशैली खूप चुकीची झालेली आहे. त्यामुळे मी स्वतः काही प्रॉब्लेम्स थ्रू जात होते आणि मग मला काही गायडन्स मिळाल्यानंतर मग मला असं लक्षात आलं की काही लोकांना आपली गरज आहे या क्षेत्रामध्ये काम करताना. मला हे जाणवलं. सो सगळ्यात पहिलं म्हणजे मला एक जाणवतं की कुठलाही त्रास येण्याआधी तुम्ही त्याचं प्रिव्हेन्शन जसं आपण नेहमी ऐकलेलं आहे की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्रास झाल्यानंतर काहीतरी उपचार करण्यापेक्षा त्या आधीच जर तुम्ही काही मार्गदर्शन घेतलं म्हणजे डॉक्टर हाच कायम तुमचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट नसून त्याआधी पण काउन्सिलर्स आहेत, आरोग्य सल्लागार आहेत जे तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करतात आणि तुम्हाला औषधांपर्यंत किंवा हॉस्पिटलाइज होण्याची गरज पडत नाही. त्यामुळे तुम्ही जर कुठलंही थोडंफार सिग्नल जाणवत आहेत, जसं झोप येत नाहीये, पिरियड्समध्ये स्त्रियांना आजकाल हे पब्लिकली बोललं जात नाही जास्त करून, पण पिरियड्समध्ये प्रॉब्लेम येत आहेत तर तुम्ही कुठेतरी आरोग्य सल्लागारकडे एखादं रीच आउट केलं पाहिजे की बाबा हे सुरुवात झालेली आहे तर त्याच्या अलीकडे काय मी थोडंसं काळजी घेतली पाहिजे. आणि स्पेशली मी म्हणजे माझं हे निश आहे की स्त्रियांना आजकाल जे प्रॉब्लेम येत आहे प्रेग्नन्सी रिलेटेड असतील किंवा कन्सीव्ह होत नाही आहे तर मग असे भरपूर पर्याय शोधत आहेत लोक, हॉस्पिटलाइज होत आहेत, इतर गोष्टी करतात. तर त्याच्या आधी तुम्ही सुरुवात तुमच्या किचनपासून करा, तुमच्या जीवनशैलीमध्ये बदल करा. म्हणजे तुम्ही हे आणि सेफली करा कुठलीही गोष्ट की तुम्हाला माहिती आहे की बाबा ह्याने मला काही दुष्परिणाम होणार नाहीत अशी कुठेतरी काळजी घ्या की स्वतः सेफ हँड्समध्ये आहात. तुम्हाला माहिती आहे की याच्या पुढे जाऊन दुष्परिणाम होणार नाही. तर यासाठी आम्ही ॲज अ कोच काम करत आहोत. मी गेले 6 वर्ष झाले आज लोकांना गाईड करते आणि प्लस
स्त्रियांचं तर झालंच, पण पुढचं पाऊल म्हणजे आजची पिढी, लहान मुलांना आज चांगलं आरोग्य, चांगला आहार देणं खूप गरजेचं झालेलं आहे. तर त्यासाठी सुद्धा आम्ही मार्गदर्शन करतो की आज त्यांच्या ग्रोथ आणि डेव्हलपमेंटसाठी काय गरजेचं आहे, काय न्यूट्रिशनची नीड आहे. सो आम्ही स्वतःही याचे ट्रेनिंग्स घेतो आणि मग लोकांनाही मार्गदर्शन देतोय. सो थँक्यू सो मच. मला खूप आवडेल आणखी लोकांपर्यंत पोहोचायला आणि मदत करायला. प्रथम सर्वांना नमस्कार, गुड आफ्टरनून, गुड मॉर्निंग. आणि आत्ता ज्या पद्धतीने ऋषिकेश सरांनी आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं आणि त्यांचंच एक मी शिष्य म्हणून म्हणू शकतो मी, किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने गेले 1 वर्ष मी या आरोग्य सल्लागार केंद्रामध्ये मी काम करत आहे. मी स्वतः या सगळ्या गोष्टींचा मी स्वतः अनुभव घेतलेला आहे आणि या अनुभवाच्या नंतरच मी स्वतः आम्ही नवरा बायको, माझी मिसेस मालन आणि मी, आम्ही दोघांनी हा निर्णय घेतला की आपण एक असं केंद्र खोलून, हे आरोग्य केंद्र खोलून आपण खूप साऱ्या सामान्य लोकांचं आणि खूप साऱ्या आजारी लोकांचं आपण याच्यामध्ये निवारण करू शकतो. याचा आम्हाला स्वानुभव आल्यानंतर आम्ही या सगळ्या गोष्टीचं एक निष्कर्ष करून आम्ही आज आरोग्य ओपनिंग केलेलं आहे. तरी माझं नाव नितीन आणि आमच्या क्लबचं नाव आहे मालन नितीन न्यूट्रिशन क्लब. न्यूट्रिशन क्लबची माहिती देण्यासाठी आपल्याकडे खूप काही असे आरोग्य सल्लागार, जसं की आता अंकिता मॅडम आहेत, ऋषिकेश सर आहेत, आणखी खूप मोठे सल्लागार आहेत की ज्यांनी खूप लॉजिकली त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे की न्यूट्रिशन म्हणजे काय, आपल्या बॉडीमध्ये नेमकं काय हवं, म्हणजे किती टक्के आपल्या बॉडीमध्ये प्रोटीन हवं आहे, दिवसात आपलं वजन किती आहे, आपल्या हाईटच्यानुसार आपलं वजन किती हवं, या सगळ्या गोष्टीची माहिती आजकाल आपल्याला एकदम सहजच. मी आता आपण खूप पद्धतीने आपण सगळ्या एक समाजामध्ये राहतो आणि एक खूप पद्धतीने असं बघतो आपण की अगदी लहान अगदी अल्पवयाच्या मुलांना आजकाल अटॅक यायला लागले. हे हृदयाचे झटके काय येत आहे, आपली जीवनशैली चेंज झाली आहे का, म्हणजे आपलं खानपानापासून तर आपल्या झोपण्यापर्यंत हे कुठेतरी आपलं चेंज झालेलं आहे. 28 वर्षाचा मुलगा आता गेल्या माझ्या मित्राचा भाऊ आहे, त्याला अटॅक आला. थेरगावमध्ये 21 वर्षाचा मुलगा अतुल जगतापचा चुलत भाऊ, माझा मित्र आहे खाप जवळचा, त्याला एक 6 महिन्यापूर्वी त्याला अटॅक आला झोपेमध्येच. म्हणजे नेमकं काय झालेलं आहे की आपल्याला एक न्यूट्रिशन म्हणजे काय आणि न्यूट्रिएंट म्हणजे काय, सकल संतुलित आहार हा आपल्या शरीरामध्ये जातोय का. मी एक हफ्त्यापूर्वी एका डॉक्टरचं, मी आता शैला, तिचं आडनाव विसरलं मी, शैला म्हणून डॉक्टर होते, त्यांचं एक मी व्हिडिओ पाहत होतो. व्हिडिओ त्यांनी सांगितलं होतं की जे आजकाल जे वाढलेलं प्रमाण थायरॉइडचं आणि जास्ती करून ते महिला वर्गामध्ये जास्ती आहे, थायरॉइडचं प्रमाण, शुगरचं प्रमाण हे जास्ती कशामुळे झालं की पाण्यामध्ये आजकाल क्लोरीन जास्ती आहे आणि क्लोरीन जास्ती येते ते आपल्या भारतामध्ये जास्तीच येते, इतर कंट्रीमध्ये फार कमी प्रमाणामध्ये आहे. मी त्या मॅडमचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला सांगतोय. आणि याच्यामुळे आजकाल महिलांमध्ये थायरॉइड हा जास्त प्रमाणामध्ये आलेला आहे, शुगर ही सर्रास लोकांमध्ये झालेली. पण नेमकं आपण चेंजेस काय करायला हवं आहे. जसं आता ऋषिकेश सरांनी सांगितलं की डॉक्टरकडे आपण आजारी पडल्यावर जाणारच आहोत मे बी, पण आजारी न पडण्यासाठी आपण काय करायला हवं आहे, आपण आपलं एक जीवनशैली चेंज करायला हवी. सकाळी तुमचा ब्रेकफास्ट कसा असावा, दुपारी तुमचा लंच कसा असावा, रात्री तुमचा डिनर कसा असावा, या सगळ्या गोष्टीचा आपण आरोग्याशी आपण निगडीत आहोत. अगदीच भविष्यामध्ये आपल्याला सगळेजण आपण इथं एक जगात निरोग घेण्यासाठी आलेलो आहोत, आपण या पृथ्वीवर सगळे पाहुणेच आहोत, आपले हे मान्य करतो. पण इथे आपण जास्त दिवस कसं टिकू शकतो आणि दुसऱ्यांना आपण कशा निरोगी पद्धतीने चांगलं टिकवू शकतो, या जगामध्ये आपण त्यांना, या समाजामध्ये आपण कशा चांगल्या पद्धतीने निरोगी जीवन देऊ शकतो, याची माहिती या तुम्हाला माझ्या आरोग्य केंद्रामध्ये मिळेल. अगदीच एनर्जेटिक तुम्हाला सरांनी सांगितलं, मी 6:30ला माझा क्लब ओपन करणार आहे. 6:30 ते 7:30 वर्कआउट असेल माझा. वर्कआउट नुसतं मी नाचत नाही, सरांनी की कशा प्रकारचे वर्कआउट आहेत, हे सगळ्या प्रकारचे वर्कआउट की जसं आता वेट लॉस करायचं, वेट गेन करायचं, या सगळ्या प्रकारचे वर्कआउट आपल्याकडे आहे. एनर्जी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ब्रेकफास्ट आमच्याकडे मिळेल. आम्ही तुम्हाला सांगू की तुमचं दुपारचं जेवण कसं असायला हवं, का त्याचं कारण आम्ही तुम्हाला, जेव्हा तुम्ही आमच्या क्लबला भेट देसाल त्यावेळेस मी तुम्हाला सांगू. आणि मी इथेच एवढं सगळं बोलतो सगळ्यांना, मी या क्लबच्याबद्दल सगळ्यांना, माझ्या तुम्ही इथे आलात मी तुमचं आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद. आलेले आणि या ग्रुपला जॉईन, म्हणजे न्यूट्रिशन ग्रुपला जॉईन मला 1 वर्ष झालेले आणि ते 1 वर्षात असे माझे चेंजेस झालेत ना, जेणेकरून मला कॅल्शियम काय किती खायचं असतं हे 12वी शिकून सुद्धा माहीत नव्हतं. ते या ग्रुपमध्ये आल्यावर कळलं की आपल्या शरीराला एवढं कॅल्शियम पाहिजे, एवढं प्रोटीन पाहिजे आणि त्या प्रकारे माझे चेंजेस होत गेले. जसं की माझी गर्भाशयाची पिशवी काढलेली मी, त्या गर्भाशयाची पिशवी काढल्यानंतर मला वजन वाढणे, या माझी चिडचिड होणे, केस गळणे, माझ्यात खूप ओव्हरऑल फरक खूप छान म्हणजे वेगळाच झाला होता की माझं सुंदर जे शरीर आहे ते विद्रूप झालं होतं. जसं जसं क्लबला जॉईन झालं होत म्हणजे सांगत गेले सर आणि मॅडम की तुम्हाला असा असा बदल झाला पाहिजे, त्या न्यूट्रिशन क्लबमध्ये तुम्हाला असा असा होईल
ते जसं जसं सांगत गेले ते जसं जसं आम्ही करत गेलो. आमच्या जेवणात पहिलं आम्ही रात्रीचं शिळं खात होतो, ते आम्ही आता खात नाहीये, मोस्टली म्हणजे नाहीच खाते. आम्ही आता असं गॅसवर बनवलेलं जेवण आता खातोय आणि नाही रिअल तेच खातोय. प्लस सकाळ आमचा ब्रेकफास्ट पण चेंज झालेला आहे. आमचा खूप आमचं रात्रीचं जेवण चेंज झालेलं आहे. आमचं ओव्हरऑल आमच्या दोघांनी वर्षभर केल्यानंतर आमच्या शरीरात खूप सुंदर असे चेंजेस झाल्यानंतर आम्ही आमच्या मुलींना पण काही प्रॉब्लेम होते, जसे की पिरियड्समुळे या त्यांची हाईट कमी किंवा जाड होत नव्हत्या, तर ते आम्ही त्याच्यात पण त्यांचा खूप छान या क्लबमध्ये आणून त्यांना खूप सुंदर रिझल्ट त्यांचा पण आलेला आहे. म्हणून असं करता करता आम्ही वर्षात 22 लोकांना हेल्प केलेली आहे की त्यांच्या आयुष्यात जे आम्ही चेंजेस करत गेलेलो आहे त्या चेंजेस नंतर आमच्या डेअरिंग आली की आम्ही अजून करू शकतोय. वर्षभरात जर 22 करत असेल तर अजून वर्षभरात आम्ही 22 करू शकतोय. ते चेंजेस आल्यानंतर आम्ही ह्या डेअरिंग केली आणि आमचा स्वतःचा नितीन आणि मालन असा आमचा स्वतःचा वैयक्तिक न्यूट्रिशन क्लब खोललेला आहे, म्हणजे ओपन केलेला आहे. आणि हे स्वाती डायनिंग हॉल आहे काळेवाडी पेट्रोल पंपाच्या समोर. तर इथे आम्ही न्यूट्रिशन क्लब ओपन केलेला आहे. तर प्लीज काही प्रॉब्लेम असेल तर येऊन भेटावे. आमचा सकाळचा वर्कआउट पण आहे, संध्याकाळचा पण वर्कआउट आहे. आमच्या गायडन्सला 2 सर मॅडम आहेत, काही प्रॉब्लेम असेल तरी. माझं नाव स्नेहा, मी राहायला गोंडवाला आहे. मला पिशवीचा त्रास होता. मला सांगितलं डॉक्टरांनी पिशवी काढावी लागेल. सो मी म्हटलं खूप टेन्शनमध्ये होते. वहिनींनी आमच्या जॉईन करून 2 महिने झाले होते. वहिनींना पण हाच त्रास होता. वहिनींनी मी सजेस्ट केलं, वहिनी मला पण पिशवी काढायला सांगितली डॉक्टरांनी, मी काय करू? वहिनी म्हटलं नको काय करू, तू आपलं न्यूट्रिशन क्लब जॉईन कर, तू शेक वगैरे घे, तुला किती फरक पडतो किती नाही हे बघ. मी चूक केली आहे, तू ही चूक करू नकोस. मग मी जॉईन केला क्लब. हार्डली मला 3 महिन्यात मला इतका फरक पडला. आणि आधी त्रास मला स्पॉन्डिलाइटिसचा होता, नस दबलेली होती, परत मला सुस्ती खूप भरलेली होती, असं कुठलं काम करूच वाटायचं नाही. आणि सतत माझ्याकडं डॉक्टरकडच्या इतक्या रिसिट आहेत ना की 15-15 दिवस डॉक्टरकडे जायचे. तर 3 महिन्यानंतर डॉक्टरांनाच प्रश्न पडला की मी तर आता म्हटली होती की पिशवी काढायला येणार आहे, ऑपरेशनची डेट सुद्धा फिक्स केली होती आम्ही. आता ही कुठं गेली म्हणजे आली काय नाही. तर आमच्या एक फॅमिली यांना सांगितलं की कुठं ते आता येत नाहीत. तर मी त्यांना जाऊन भेटले, त्यांना सांगितलं की आता मला माझे प्रॉब्लेम सगळे म्हणजे नाहीच आहेत मला ते प्रॉब्लेम्स, तर मी आता कशाला येणार. आणि पिशवी काढायचा हा माझा विचार आला होता. आता मी करू शकत नाही कारण की माझे सगळे प्रॉब्लेम्स सगळे नॉर्मल झालेले आहेत. म्हटलं कशामुळं काय विचारलं तर मी त्यांना सांगितलं की मी असं शेक घेते. आणि सरांनी पण आमच्या खूप मला माहिती दिली. मला खूप छान वाटलं हे. आणि मी चालू ठेवणार आहे. तुम्हालाही काय प्रॉब्लेम वगैरे काय असेल तर नक्की तुम्ही क्लबला भेट द्या आणि प्लीज तुमचे प्रॉब्लेम्स काय असेल ते सॉल्व्ह करा. थँक्यू. सर्वांना प्रथमतः सर्वांना नमस्कार. या ठिकाणी माझं नाव दत्ता नागनाथ कांबळे, राहणार चिंचवडगाव. इथून मी या कार्यक्रमाला मला उपस्थिती द्यायला सांगितली होती. आणि भारतीय बौद्ध महासभा ही बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या माध्यमातून या ठिकाणी इथं उपस्थिती दिलेली आहे. तसेच वंचितचे आमचे कार्यकर्ते आहेत नितीन भाऊ, आणि त्यांनी या आरोग्याविषयी कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमाला खूप असा प्रतिसाद मिळालेला आहे आणि आरोग्याच्या विषयी माहिती दिलेली आहे. आणि त्यांचा कार्यक्रम आम्ही ऐकून या ठिकाणी आम्ही कार्यक्रमाला उपस्थिती देऊन आम्हीही या कार्यक्रमाला पुढच्या त्यांच्या क्लबला आरोग्य क्लबला आम्ही भेट देणार आहे. आणि त्यांच्या माध्यमातून आमची काय अजून उपासक असतील त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याविषयी त्यांनी माहिती देऊन त्यांना जॉईन होतील असं त्यांना सर्वांना मी आवाहन करतो. या ठिकाणी सर्वांना